हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज काय माहिती तुम्हाला, आज आहे दत्त जयंती आणि मी आज जाणार आहे स्वामींच्या मठामध्ये. चला मग जाऊया. सकाळी मी दत्तांची पूजा झाल्यानंतर तयारी करायला गेले. मी असा छान ड्रेस घातलाय तर मेकअप तर झालाच पाहिजे. मी इथं घेतली आहे बेबी क्रीम. ही क्रीम खूप सॉफ्ट आहे आणि फेसवर छानसा असा नॅचरल ग्लो देते आणि ह्या क्रीमने फेसवर कोणताही इफेक्ट होत नाही. मला जायला झाला होता लेट. माझी सर्व खाली जाऊन वाट बघतात आणि मी इथे अजून मेकअपच चालू होता. मला मेकअप करायला खूप टाईम लागतो कारण मेकअप परफेक्टच झाला पाहिजे. आणि तितक्यात आठवलं की माझी टिकलीच हरवली. टिकली शोधण्यात माझी 5 मिनिटं तर अशीच गेली. तिथून माझ्या भावाचा मला फोनवर फोन, लवकर ये लवकर ये. अजून मला माझी केस सेट करायची होती तर मी माझे केस फटाफट सेट करून घेतले आणि रेडी होऊन निघाली आहे. पिशवीत हार घेतलेला आहे स्वामींना. मला निघायला थोडा लेट झाला तर इकडे माझा भाऊ आणि माझे पप्पा माझे वेट करत होते. तर आता आम्ही निघालेत फायनली पालघरला जायसाठी स्वामींच्या मठांमध्ये. जाता जाता गाडीमध्ये पेट्रोलही भरून घेतले. तर आम्ही पोहोचलेत आता मंदिराच्या बाहेर. चला मग आता आपण आतमध्ये जाऊ. आम्ही इथं दर्शनासाठी लाईन लावली होती. खूप गर्दी होती कारण आज होती दत्त जयंती. बाहेरूनच आरती करून घेतली आणि बाजूला छान अशी रांगोळी काढली होती. मला खूप आवडली. परत एकदा दर्शन करून घेतलं आणि आता निघालेत घरी जाण्यासाठी. आता मी घरी आली आहे आणि आता दुपारचे 1 वाजले. दत्त जयंती असल्यामुळे आज खूप गर्दी होती. खूप टाईम लागला पण मजाही खूप आली. गर्दी असल्यामुळे मला जास्त म्हणजे व्हिडिओ काढायला नाही भेटले. मेन म्हणजे स्वामींचे फोटो काढायला नाही भेटला मला. खूप गर्दी पण होती त्यामुळे मी बाहेरचाच व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.